नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपण जिल्हा न्यायालय भरतीमध्ये मार्क्स किती पाहिजे, तुमचं सिलेक्शन होणार की नाही आणि ते कसं होईल, किती विद्यार्थ्यांना बोलवणार आहेत, हे आज आपण डिस्कस करणार आहोत. आज मी जे बोलणार आहे ते ऑफिशियली त्यांनी जे नोटिफिकेशनवर सांगितलेलं आहे त्याबद्दल बोलणार आहे. बाय प्रूफ सांगणार आहे, मी काही मनाने सांगणार नाही आहे किंवा गेस अंदाज असं काही सांगणार नाही. त्यांचं नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते आपण डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त चाचणी परीक्षा झाली हे लक्षात घ्या. फक्त आता फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे, आता सेकंड रिस्पॉन्स शीट बाकी आहे, आणखी दुसरी रिस्पॉन्स शीट आलेली नाही. तर नॉर्मलायझेशननंतर फायनल रिझल्ट आणि अजून किती लिपिक पदासाठी मार्क लागतील हे पाहायचं असेल तर समोरचं एक्झाम बाकी आहे. हे बघा, आता फक्त चाचणी झालेली आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, आपल्याला कनिष्ठ लिपिक पदासाठी 2795 एवढ्या जागा होत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर किती फॉर्म आले आहेत आणि किती जण प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, तर किती जणांना बोलवलं आहे आणि ते कसं बोलवलं आहे, कशानुसार बोलवलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला पाहूयात. कनिष्ठ लिपिक पदासाठी एकूण 2795 जागा होत्या आणि त्या 2795 जागेसाठी 96,939 एवढे फॉर्म आलेत. तर पहा तुमचं सिलेक्शन होईल का नाही, तुम्हाला किती मार्क आहेत. तुम्ही 96,939 फॉर्ममधून 2,795 यामध्ये बसू शकता का. 2,795 जागेसाठी 700 विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत आणि किती विद्यार्थ्यांना बोलवलं हे तुम्हाला कसं कळणार. तर 2,795 जागेसाठी एकाच 7 असे विद्यार्थी बोलवले आहेत. तर कनिष्ठ लिपिक या पदाच्या दुसऱ्या चाचणीसाठी 19,565 विद्यार्थी पात्र झालेले आहेत. कनिष्ठ लिपिक या पदासाठी वेतन 19,900 ते 63,200 म्हणजेच 20,000 पासून ते तुमचं वेतन तुमच्या रिटायरमेंटपर्यंत 63,000 एवढे होऊ शकते. तर चला आता पाहूयात, शिपाई व हमाल या पदासाठी किती जागा होत्या आणि किती फॉर्म आले आहेत आणि त्यापैकी किती विद्यार्थी दुसऱ्या एक्झामसाठी पात्र झालेले आहेत. तर किती कट ऑफ लागेल हे पण पाहणार आहोत आपण. एकूण 1266 एवढ्या जागा होत्या आणि त्यापैकी किती विद्यार्थी बोलवले आहेत, तर 8,862 एवढे विद्यार्थी बोलवले आहेत. आणि फॉर्म किती आलेत हे जर तुम्ही ऐकलात तर चक्क शॉक होऊन जासाल. 2,07,178 एवढे फॉर्म आले आहेत आणि प्रतीक्षा यादीमध्ये 318 एवढे विद्यार्थी आहेत. शिपाई हमाल आणि लिपिक. शिपाई हमाल या पदासाठी 15,000 ते 47,000 एवढा पगार आहे. हे बघा, इथे त्यांनी दिलेलं आहे की कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बोलवण्यात येईल. ओपन कास्टचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना 35% गुण घेणं कंपल्सरी आहे आणि इतर कास्टचे विद्यार्थी असतील, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्ग आणि विशेष मागास वर्गातील उमेदवारांना 5% गुणांची सूट दिली जाईल, म्हणजेच त्यांना 30% गुण घेणे अनिवार्य आहे आणि ओपन कास्टच्या विद्यार्थ्यांना 35% गुण घेणे अनिवार्य आहे, म्हणजे तुम्हाला बोलवण्यात येईल. पहा इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे. जर तुम्हाला लघुलेखन श्रेणी 3 या पदासाठी चाळणी परीक्षा घेण्यात आली नाही तर सर्व पात्र उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलवले जाईल. हे नीट लक्षात घ्या, ऐका आणि वाचा पण. तुमच्या मित्रमैत्रिणीला माहीत नसेल तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. पहा यांनी काय सांगितलेलं आहे. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर कनिष्ठ लिपिक पदासाठी चाळणी परीक्षेप्रमाणे घेण्यात आल्यास काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना लघुलेखन चाचणीसाठी बोलवले जाईल. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेले आहे आणि इथं दिलेलं आहे पहा. एकाच 7 गुणोत्तर राखण्यासाठी अल्पसूचीमधील
शेवटच्या उमेदवाराने मिळवलेल्या गुणाइतके गुण एकापेक्षा जास्त उमेदवारांनी मिळवले असतील तर अशा सर्व उमेदवारांना लघुलेखन चाचणीसाठी उपस्थित राहावे लागेल. हे पहा, इथे सांगितले गेलेले आहे तुमचा समोरचा शेड्यूल काय असणार आहे आणि कसा असणार आहे. आता फक्त तुमची चाळणी परीक्षा झालेली आहे. कनिष्ठ लिपिकांची 40 गुणांची होती आणि शिपाई हमाल यांची 30 गुणांची होती. तुम्ही सर्वांनी एक्झाम दिली हे तर तुम्हाला माहीत असणार आहे, सांगण्याची गरज नाही. लघुलेखक या पदासाठी इंग्रजी लघुलेखन चाचणी 20 मार्काची होणार आहे, मराठी लघुलेखन चाचणी 20 मार्काची आणि इंग्रजी टंकलेखन आणि मराठी टंकलेखन हे 20-20 मार्काचं होणार आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी म्हणजे इंग्रजी टंकलेखन म्हणजे टायपिंग इंग्रजी आणि मराठी हे कंपल्सरी आहे. शिपाई व हमाल यांच्यासाठी असं काहीही नाही. तर नंतर स्वच्छता आणि चापल्यता चाचणी हे फक्त शिपाई व हमाल या पदासाठीच लागू आहे. नंतर मुलाखत ही तिन्ही पदासाठी लागू आहे. लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या तिन्ही पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. अशीच तुमची फायनलपर्यंत एक्झाम होईल. तेव्हा फायनल कट ऑफ लागेल. मुलाखतीची याची चांगली तयारी करा. तुम्हाला बोलवलं जाईल. एकूण गुण लघुलेखकसाठी 100 आहेत, कनिष्ठ लिपिकसाठी 100 आहेत, तर शिपाई व हमाल यासाठी 50 गुण आहेत. 50 पैकी तुम्ही 30 जरी मिळवले तर तुम्ही सहजरित्या लागून जाता.